श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत विजया एकादशी व्रत कथा. माघ कृष्ण पक्ष एकादशी. विजया एकादशी अत्यंत पुण्यदायी आणि सर्व अडथळ्यांवर विजय मिळवून देणारी मानली जाते. या व्रताचे महत्त्व भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितले आहे. व्रत कथा. प्राचीन काळी धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे माधव, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव काय आणि तिचे महत्त्व काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, या एकादशीचे नाव विजया एकादशी आहे. तिचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व कार्यात विजय मिळतो. यानंतर श्रीकृष्णांनी श्रीरामांची कथा सांगितली. जेव्हा भगवान श्रीराम सीतेच्या शोधासाठी वानरसेनेसह समुद्रकिनारी पोहोचले, तेव्हा विशाल समुद्र कसा पार करायचा हा मोठा प्रश्न होता. मार्ग सापडत नव्हता. तेव्हा लक्ष्मणांनी एका महान तपस्वी ऋषींची भेट घेण्याचा सल्ला दिला. श्रीराम त्या ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यांना समुद्र पार करण्याचा उपाय विचारला. ऋषींनी सांगितले, हे राम, माघ कृष्ण पक्षातील विजया एकादशीचे व्रत श्रद्धेने करा. या व्रताच्या पुण्यामुळे तुम्हाला निश्चित विजय मिळेल. भगवान श्रीरामांनी विधीपूर्वक विजया एकादशीचे व्रत केले. व्रताच्या प्रभावाने समुद्र पार करण्याचा मार्ग सुख झाला. त्यांनी सेतू बांधून लंकेत प्रवेश केला आणि रावणावर विजय मिळवून माता सीतेची सुटका केली. अशा प्रकारे हे व्रत विजय आणि यश देणारे ठरले. मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.